हाय हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर रावकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये माझं स्वागत करतो. फ्रेंड्स हा आपला जर्नी ऑफ लव्हचा तिसरा व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत अट्रॅक्शन बद्दल. आणि आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे अट्रॅक्शन इतकं पॉवरफुल का असतं. फ्रेंड्स, कधी तुम्ही स्वतःला असा प्रश्न विचारलाय का की मला हीच व्यक्ती का आवडते? आपल्या आजूबाजूला कितीतरी लोक असतात, काही चांगले दिसतात, काही चांगले असतात, काही चांगले बोलतात, काहींचा जो स्वभाव असतो तो खूप चांगला असतो, पण तरीही आपल्याला एखाद्या स्पेसिफिक व्यक्तीकडेच आपलं लक्ष का सारखं सारखं जातं? कदाचित ही गोष्ट आपल्यालाही माहित नसते, पण कदाचित यालाच अट्रॅक्शन असं म्हणतात. तर फ्रेंड्स, अट्रॅक्शनचा जर विचार केला तर आपल्या डोक्यात सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे, ती लुक्स. कोणीतरी खूप सुंदर दिसतं, आपल्याला त्याच्याकडे पाहावंसं वाटतं, पण अट्रॅक्शन फक्त दिसण्यापुरतं जे आहे ते मर्यादित नसतं मित्रांनो. कधी कधी एखाद्या व्यक्तीचा जो कॉन्फिडन्स आहे तो आपल्याला अट्रॅक्ट करतो, कधी कधी एखाद्या व्यक्तीचा जो ह्युमर आहे तो आपल्याला अट्रॅक्ट करतो, त्याची बोलण्याची पद्धत जी आहे ती आपल्याला अट्रॅक्ट करते मित्रांनो. कधी कधी त्याची शांतता, कधी त्याचा इंटेलिजन्स, तर कधी कधी आपल्याला त्या व्यक्तीमध्ये अशी काहीतरी जी गोष्ट जाणवते जी की आपण शब्दात एक्सप्लेन नाही करू शकत. म्हणून दोन व्यक्ती आपल्याला दिसायला जरी सारख्या वाटत असल्या ना मित्रांनो, तरी त्यातली एक व्यक्ती जी ती आपल्याला जास्त आकर्षित करत असते. कारण अट्रॅक्शन आपण समोर जे काही बघतो, पाहतो त्यावर अवलंबून नसतं, तर ते आपल्या मनात काय चालू आहे आणि आपण आपल्या मनात काय शोधतो आहोत यावर अवलंबून असतो. मित्रांनो, चला आपण आलेलो आहोत आपल्या व्हिडिओच्या पार्ट 2 कडे. आपल्या प्रत्येकाच्या मनातच काहीतरी प्रेफरन्सेस असतात मित्रांनो. आपल्याला प्रत्येकाला काही पर्टिक्युलर क्वालिटीज आवडत असतात, ज्या क्वालिटीज आपल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये नॅचरली फाइंड आउट होतात. त्याच्यापैकी आपल्याला असं असतं की एखाद्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीला ह्युमर आवडू शकतो, एखाद्या व्यक्तीला इंटेलिजन्स आवडतो, एखाद्या व्यक्तीला शांत स्वभाव आवडत असतो, एखाद्या व्यक्तीला कॉन्फिडन्स आवडत असतो, तर एखाद्या व्यक्तीला अँबिशन आवडत असतो, त्या व्यक्तीला खूप अँबिशियस असते, तर कोणाला इमोशनल मॅच्युरिटी आवडत असते मित्रांनो. कधी कधी आपण ज्या व्यक्तीकडे अट्रॅक्ट होतो त्या व्यक्तीमध्ये आपल्याला ह्या क्वालिटीज दिसतात आणि आपलं लक्ष त्या व्यक्तीकडे जातं. कारण त्या क्वालिटीज आपण जे आहे मित्रांनो, आपल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यूशी कनेक्ट होतात आणि मग हळूहळू आपलं जे अट्रॅक्शन आहे किंवा आपलं जे लक्ष आहे त्या व्यक्तीकडे जायला लागतं. कदाचित त्या क्वालिटीज ज्या आहेत मित्रांनो त्या आपल्याकडे नसतात, म्हणून आपण त्या क्वालिटीज बाहेर शोधत असतो. आणि जेव्हा त्या क्वालिटीज आपल्याला त्या समोरच्या व्यक्तीमध्ये दिसतात की अरे हा व्यक्ती किती कॉन्फिडंट आहे, अरे याचा सेन्स ऑफ ह्युमर किती छान आहे, त्यावेळेस हळूहळू आपण त्या व्यक्तीकडे अट्रॅक्ट व्हायला लागतो. तर मित्रांनो, आपल्याला असं वाटतं की अट्रॅक्शन म्हणजे आपल्याला समोरची व्यक्ती अट्रॅक्ट करते, पण आपल्याला हा प्रश्नही पडला पाहिजे की मला त्या व्यक्तीमध्ये नेमकं काय आकर्षित करते. चला मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आपल्या व्हिडिओच्या पार्ट 3 कडे. अट्रॅक्शनची अजून एक जर इंटरेस्टिंग गोष्ट पाहिली मित्रांनो, तर ती अशी आहे की एखादी व्यक्ती आपल्याला तिच्यामुळे नाही तर आपण तिच्यासोबत असताना आपल्याला जे काही फील होतं त्यामुळेही आवडायला लागतं. समजा मित्रांनो, तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत बोलताना तुम्हाला खूप कम्फर्टेबल वाटतं, तुम्हाला असं वाटतं की ती व्यक्ती मला कधीही बिलकुल जज नाही करत, तुम्ही स्वतःमध्ये राहू शकता, स्वतःचं आयुष्य व्यवस्थित पद्धतीने जगू शकता, किंवा तिच्यासोबत असताना तुम्हाला स्वतःमध्ये कॉन्फिडन्स जाणवतो, तर हळूहळू हे जे अट्रॅक्शन आहे ते आपल्याला त्या व्यक्तीबद्दल असलेलं अट्रॅक्शन वाढू लागतं. म्हणजे कधी कधी आपण फक्त त्या व्यक्तीकडे अट्रॅक्ट होत नाही मित्रांनो, तर आपण त्या व्यक्तीसोबत असताना आपल्याला जे अनुभव होतात त्या अनुभवांकडेही अट्रॅक्ट होतो. आणि ही गोष्ट खूप स्टेबल आहे मित्रांनो, कारण आपल्याला असं वाटत असतं की ही व्यक्ती मला खूप जास्त आवडते, पण कदाचित त्यात थोडं असंही असतं की ह्या व्यक्तीसोबत असताना मी जो असतो ना तो मला खूप जास्त आवडतो, म्हणजे ह्या व्यक्तीसोबत असताना मी स्वतः जे आहे ते मला जास्त आवडतं. चला मित्रांनो, आता आपण आलो आहोत आपल्या व्हिडिओच्या पार्ट 4 कडे. आता इथे एक वेगळी गोष्ट येते, एक मिस्ट्री.
एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला सगळ्या काही गोष्टी माहीत नसतात. ती काय विचार करते, आपण तिला आवडतो का, ती आपल्याबद्दल काय विचार करत असेल, तिच्या आयुष्यात दुसरं कोणी अजून आहे का, आपल्याला ते जितकं कमी माहित आहे तितकं आपलं मन त्या व्यक्तीच्या बद्दल ज्या कल्पना आहे ते तयार करू लागतं मित्रांनो. कधी कधी माणसापेक्षा त्याच्या भोवती ज्या मिस्ट्रीज असतात ना मित्रांनो, त्या मिस्ट्रीज आपल्याला जास्त अट्रॅक्ट करतात. म्हणूनच एखादी व्यक्ती आपल्याला जास्त आकर्षित करते. म्हणून कधी एखादी व्यक्ती आपल्याला खूप स्पेशल वाटते, पण नंतर जेव्हा आपण तिला खरंच ओळखायला लागतो तेव्हा आपल्याला असं जाणवतं की आपण ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडलो होतो त्या व्यक्तीचा किती भाग होता, म्हणजे त्या व्यक्तीचा त्याच्यामध्ये किती कोऑर्डिनेशन होतं किंवा त्याचं किती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होती आणि आपल्या कल्पनेची त्याच्यामध्ये किती जास्त इन्व्हॉल्वमेंट होती. म्हणजे जेव्हा मित्रांनो आपण एखाद्या व्यक्तीबद्दल विचार करतो तेव्हा आपल्याला ज्या क्वालिटीज आवडतात किंवा आपल्याला ज्या क्वालिटीज त्या व्यक्तीमध्ये दिसतात त्याच्यावरून आपण एक त्या व्यक्तीची इमेज तयार केलेली असते आणि मग ती इमेज आपल्याला आवडायला लागते, म्हणून आपण त्या व्यक्तीकडे अट्रॅक्ट व्हायला लागतो. पण जेव्हा हळूहळू त्या व्यक्तीचे सगळ्या आजूबाजूच्या गोष्टी, तिच्या हॅबिट्स आणि त्याच्यातल्या बारीक सारीक गोष्टी जेव्हा आपल्याला कळायला लागतात तेव्हा आपल्याला ह्या गोष्टीची जाणीव होते, अरे यार की मी ह्या व्यक्तीला असं समजत होतो, पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी मी स्वतः तयार केल्या होत्या, त्यामुळं मी ह्या व्यक्तीच्या जवळ गेलो होतो. चला मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आपल्या व्हिडिओच्या पार्ट 5 कडे. इथे आपण एक महत्वाचा फरक आहे मित्रांनो, तो समजून घ्यायला पाहिजे. काय? अट्रॅक्शन आणि कम्पॅटिबिलिटी ही एकच गोष्ट नाहीये. एखादी व्यक्ती आपल्याला खूप जास्त आकर्षित करू शकते, पण याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती आपल्यासाठी योग्य आहे. आपल्या व्हॅल्यूज वेगळ्या असू शकतात, आपल्या ज्या एक्सपेक्टेशन्स आहेत त्या वेगळ्या असू शकतात मित्रांनो, आपली कम्युनिकेशन स्टाईल वेगळी असू शकते, आपल्याला आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी हव्या असू शकतात. म्हणून अट्रॅक्शन आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या जवळ घेऊन जाऊ शकतं, पण जी कम्पॅटिबिलिटी त्या आपल्यामध्ये त्या व्यक्तीमध्ये असायला हवी ती इस्टॅब्लिश होण्यामध्ये साठी मित्रांनो आपल्या दोघांमध्ये जे कनेक्शन आहे ते कनेक्शन योग्य पद्धतीने जुळल्या गेलं पाहिजे. आणि कम्पॅटिबिलिटीच हे ठरवत असते की आपण त्या व्यक्तीपर्यंत सोबत किती दूरपर्यंत चालू शकतो. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो, ह्या दोन्ही गोष्टी ही खूप वेगळ्या वेगळ्या आहेत, हे समजून घेणं ही खूप जास्त महत्वाचं आहे. चला मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आपल्या व्हिडिओच्या पार्ट 6 कडे. मग प्रश्न येतो मित्रांनो, जर अट्रॅक्शन एवढं पॉवरफुल असेल तर तो कायम तसाच का राहत नाही? सुरुवातीला एखाद्या व्यक्तीचा मेसेज आला की आपल्याला एक्साइटमेंट वाटतं, त्याची भेट होणार असेल तर आपल्याला खूप आनंद होतो, तिच्याशी बोलताना वेळ कसा जातो हे आपल्याला कळतही नाही. पण काही काळानंतर जेव्हा मित्रांनो ही इंटेन्सिटी येते हळूहळू कमी व्हायला लागते, मग आपल्याला असं वाटतं की कदाचित माझं जे प्रेम आहे ते कमी झालंय. प्रत्येक वेळी तसं असेल असं नाहीये मित्रांनो, पण काय आहे ना की जो सुरुवातीचा अट्रॅक्शन आहे तो अनेकदा नवीनपणामुळे जो आहे तो इंटेन्स असतो. हळूहळू ती व्यक्ती आपल्याला परिचित होते, तिच्यातल्या गोष्टी, तिच्यातल्या क्वालिटीज, तिच्यातल्या आवडीनिवडी, त्या व्यक्तीचा पूर्ण स्वभाव आपल्याला हळूहळू कळायला लागतो. मग ती जी मिस्ट्री आपल्या नात्यामध्ये असते, की ज्या मिस्ट्रीमुळे, ज्या क्वालिटीजमुळे आपण त्या व्यक्तीकडे अट्रॅक्ट झालेलो असतो, ती मिस्ट्री हळूहळू कमी होते आणि मग आपल्याला असं वाटतं की नात्यामध्ये काहीतरी वेगळं तयार होऊ शकतं. अंडरस्टँडिंग, ट्रस्ट, कम्फर्ट, कनेक्शन. म्हणून अट्रॅक्शन जे आहे मित्रांनो, त्या अट्रॅक्शनची जी इंटेन्सिटी आहे ती हळूहळू कमी व्हायला लागते. कारण ह्या जेव्हा आपण त्या व्यक्तीला ओळखायला लागतो त्याच्यामुळे काय होतं की आपण त्या व्यक्तीला अंडरस्टँड करायला लागतो, त्या व्यक्तीसोबत आपल्या म्युच्युअल मेंटल कनेक्शन तयार होतं, एक जी ट्रस्ट आहे ते ट्रस्ट बिल्डअप होतं आणि ह्याच्यामुळे जी अट्रॅक्शनची इंटेन्सिटी आहे ती हळूहळू कमी होत असते मित्रांनो. पण ही इंटेन्सिटी कमी झाली म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की प्रेम संपलं, हे समीकरण असं नाहीये मित्रांनो. चला मित्रांनो, आता आपण आलेलो आपल्या व्हिडिओच्या एंड कडे. कदाचित अट्रॅक्शनचं सगळ्यांना सगळ्यात सुंदर आणि गोंधळात टाकणारं रूप जे आहे ना मित्रांनो ते हेच आहे की आपल्याला
एखादी व्यक्ती का आवडते याचं पूर्णपणे उत्तर आपल्याकडे नसतं. आपलं असं असतं की बस मला ती व्यक्ती आवडते. का आवडते तर ते आपण एक्सप्लेन नाही करू शकत. आपलं लक्ष जे आहे ते तिथे थांबतं आणि मग आपण त्या व्यक्तीला जाणून घ्यायला सुरुवात करतो. पण अट्रॅक्शन आपल्याला कुठे घेऊन जाईल हे मात्र आपण ठरवू शकतो. कारण एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होणं ही एक भावना आहे मित्रांनो, पण त्या भावनेनंतर आपण काय निवडतो ही आपली जबाबदारी आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल अट्रॅक्शन वाटणं ही साहजिक गोष्ट आहे मित्रांनो, पण ते अट्रॅक्शन वाटल्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीकडून काय हवंय आणि आपल्याला त्या व्यक्तीसोबत काय नातं निर्माण करायचंय आणि त्या व्यक्तीसोबत आपल्याला हे नातं कसं पुढे घेऊन जायचं ते आपल्या हातात आहे. आणि कदाचित जे प्रेमाचा जो प्रवास आहे मित्रांनो तो इथूनच थोडा अधिक कॉम्प्लिकेटेड होतो. कारण कधी कधी आपण ज्या व्यक्तीकडे सर्वात जास्त आकर्षित होतो ती व्यक्तीच कदाचित आपल्यासाठी योग्य नसते. मग असं का होतं? आपण चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात का पडतो? आपल्या चॉईसेसच्या मागे नेमकं काय असतं हे आपण सगळं समजून घेणार आहोत आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये. एपिसोड नंबर 4, जर्नी ऑफ लव्ह. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ रिलेशन. जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा मित्रांनो. तुमचा एक शेअर, तुमचं एक लाईक मला प्रोत्साहन देऊ शकतं. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर त्याच्यामुळे मला अधिक एनर्जी भेटते मित्रांनो की तुम्ही मला फॉलो करताय, माझं म्हणणं तुम्हाला पटतंय. तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. थँक्यू.